पुण्याच्या कुंडमळ्याजवळील इंद्रायणीवरील पूल कोसळला, 4 जणांचा मृत्यू, 40 जण वाहून गेले। बचाव कार्य आजही सुरू राहणार, मृतांचा आकडा वाढण्याची भीती। इंद्रायणी नदीवरील दुर्घटनाग्रस्त पूल जीर्ण, पर्यटकांची गर्दी जास्त झाल्यामुळे पुलाचे 2 तुकडे झाल्याची माहिती। पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना नाही। बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, केळीचे पीक अक्षरशः जमीनदोस्त। हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान। विदर्भ वगळता राज्यातल्या शाळा आजपासून सुरू, विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत। विद्यार्थ्यांचे हेलपाटे वाचणार, आजपासून थेट शाळेत मिळणार एसटी पास। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा निर्णय।